दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मुद्दा अजूनही गाजतोय. तिथले वेगवेगळे प्रकार समोर यायला लागले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सरकारी योजनांचा लाभ दिला जात नव्हता, जसे की महात्मा फुले आरोग्य योजना. आणि तिथे गदारोळ सुरू आहे. तिथे डॉक्टर जो आहे खासगी हॉस्पिटल होते तिथं तोडफोड केली लोकांनी. आणि दीनानाथ मंगेशकर लता मंगेशकर यांचे जे नाव होते त्या नावाला काळा सुद्धा फासला. मी कालच या बाबतीमध्ये बोललो की अनेक मोठे रुग्णालय जे आहे, अनेक पेशंट आतमध्ये गेला तरी तो स्कीम मध्ये बसत असेल नसेल, परंतु पहिले पैसे ऍडव्हान्स घेणे, त्याच्यानंतरच इलाज चालू करणे, मग स्कीम मध्ये फाईल भरणे, स्कीमचे पैसे येईपर्यंत रोज त्या जो काही पेशंट येतो त्याच्याकडून पैसे जमा करायचं काम अनेक हॉस्पिटल करतायत. आणि ही चुकीची पद्धत मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये चालू आहे. रुग्णालयामध्ये तुम्ही जेव्हा धर्मादायकडे रजिस्ट्रेशन करता, जेव्हा मोफत इलाजाची गोष्टी करता, सरकारच्या तर योजना आहेतच आहेत, परंतु तुम्ही त्या अनुषंगानं तुमचं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन होतं, म्हणून अनेक टॅक्स आणि अनेक करारापासून तुम्हाला फायदा त्याचा होत असतो. परंतु मी हेही पाहिलेलं आहे की काही ठिकाणी पेशंट मेल्यानंतर सुद्धा डेड बॉडी देण्यासाठी सुद्धा तुमचे राहिलेले थकबाकी जमा करा, तेव्हा डेड बॉडी देऊ, असे सुद्धा अनेक प्रकार आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही अनेक वेळा हॉस्पिटलला फोन करत असतो, विनंती करत असतो. परंतु पुण्याचा जो प्रकार झालेला आहे, ती आता ते एका प्रकरणापासून पूर्ण प्रकरणाला वाचा फुटल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आणि यामध्ये आता जनतेने सुद्धा ज्यांना जरा त्रास झालाय त्यांनी सुद्धा तक्रारी या शासनाकडे किंवा मुख्यमंत्री साहेबांकडे पाठवले पाहिजे. या संदर्भामध्ये शासन फिक्स धोरण ठरवलं जाणार आहे का? बिल असतील, डिपॉझिट असेल, या सगळ्या गोष्टी धोरण फिक्स आहे. धोरणामध्ये हा सगळा निर्णय झालेला आहे. 10% बेड हे अत्यंत अल्प गटासाठी असावे, रिझर्व्ह असावे, हे धोरणामध्येच आहे. तुम्हाला 5 लाखापर्यंत इलाज हा मोफत केला पाहिजे, धोरणामध्येच आहे. पण त्याची अंमलबजावणी करत नाही. म्हणून असे काही जे काही हॉस्पिटल आता चौकशीमध्ये येतील, त्या हॉस्पिटलचा परवानाच रद्द केला पाहिजे, त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द केलं पाहिजे. नसता मल्टी स्पेशलिस्टच्या नावाखाली जो काही गोंधळ चालू आहे, आता सर्वसामान्य माणसाला हॉस्पिटलमध्ये जाणं म्हणजे धास्ती वाटायला लागलेली. किती बिल होईल याचा कुठेही अंदाज नाही. ताप जरी आला तरी तो 10,000च्या कमी नसेल, जर थोडासा मोठा आजार असेल तर तो 10 लाखाच्या कमी नसेल, असं एकंदरीत चित्र आहे. म्हणून याला तर बदलायची गरज आहे आणि सरकार त्या दृष्टिकोनातून पावलं उचलते. या सगळ्या प्रकरणाची मूळ तुमच्याकडे, नोंदणी तुमच्याकडे होती. अशा घटना जर समोर आल्या तर त्या नोंदणीवर घाला घालण्याची किंवा नोंदणी रद्द करण्याबाबत आपण काय विचार करतात? निश्चित नोंदणीपुरतं जरी मर्यादित आम्ही असलो तरी आम्हाला या प्रकरणाच्या नोंदणी केल्यानंतर आम्हाला फक्त ऑडिट करण्याचा आमच्याकडे अधिकार आहे. बाकी सगळं जे काही करतात ते आरोग्य विभागातर्फे केले जातं. प्रत्येक डॉक्टर किंवा दवाखाना जेव्हा उघडतो ना, पहिली तो डिमांड काय करतो, काय परिपूर्तता करतो की तो मी शासकीय लिस्टमध्ये असलो पाहिजे, ज्याचा बेनिफिट मला घेता येईल. आणि अनेक हॉस्पिटल आज नोंदणीकृत ह्या आरोग्य विभागाशी संबंधित झालेले आहेत. म्हणून आता याची फेर तपासणी होणं आवश्यक आहे. माझ्या खात्यातर्फे सुद्धा काय सचिवाच्या मार्फत काही आम्ही ह्या ज्या काही नोंदणी वगैरे होत आहेत त्याच्या सुद्धा चौकशी करण्याचा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. चौकशी करण्याची सूचना दिली. नाही, हे सगळेच हॉस्पिटल झाले पाहिजे. दीनानाथ हे आता उजेडात आलेलं प्रकरण आहे. असे अनेक हॉस्पिटल रोजचे आमच्याकडे ते भांडण त्याच्यामुळे जास्त वाढलेले आहेत. एकीकडे सर्वसामान्य जनता म्हणते की आम्ही योजनेमध्ये बसतो का नाही, बसतोय, मग आम्हाला लाभ का नको, त्याचं म्हणणं चुकीचं नाही ना. आणि हॉस्पिटलवाले आणखी आम्हाला मंजुरी आली नाही म्हणून आम्ही तर इलाज करत नाही, आम्हाला पैसे ऍडव्हान्सच पाहिजे. अहो, डॉक्टरांना भेटण्यासाठी पेशंटच्या नातेवाईकाला भांडणं करावी लागतात. ही परिस्थिती आज हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांनी पत्र जारी केलं, त्याच्यात ते म्हणतात की जी काही मृत्यूची घटना घडली त्याला रुग्णाच्या नातेवाईकच जबाबदार आहे. 10 लाख रुपये आणि घरामधलं होतं, जेवढे तेवढे घर असं म्हणलं तरी ते रुग्णाचे न सांगता निघून गेले, असं त्यांनी खुलासा. त्यांनी काय खुलासा केला याबद्दल चौकशीमध्ये ते सर्व निघेल. परंतु असे चुकीचे प्रकार हे सर्व हॉस्पिटलमध्ये घडतात, हे काही अंशी मान्य करावंच लागेल. मी जे चांगले हॉस्पिटल त्याबद्दल बोलत नाही,
परंतु मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये हे प्रकार चालतात हे सर्व डॉक्टरांना स्वतः माहिती आहे. कृषी मंत्री कोकाटे काल शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ते असं म्हटले की शेतकरी कर्जमाफीच्या पुढे लग्न सोहळा कृषी मंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य नाहीये. शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात, त्याला तो तोंड देत असतो. म्हणून आपण जर त्याला जी काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखीन काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. असं वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरतो. उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेले त्यामुळे चर्चा सुरू आहे महापालिका. उदय सामंतचा आणि राजसाहेबांचा तसा जवळचा संबंध आहे. राजसाहेबांचा अनेक पक्षांच्या नेत्यांशी जवळचा संपर्क आहे. मी सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो. आणि उदय सामंत जे गेले ते एक तर मैत्रीपूर्ण भेटीला गेले असावेत किंवा येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या अनुषंगानं राजसाहेबांची भूमिका काय हे सुद्धा त्यांनी कदाचित विचारलं असावं. परंतु मला वाटतं की राजसाहेबांशी भेटण्यामध्ये कोणताही गैर नाही. त्याच्यावरती संजय राऊत म्हणाले की राज ठाकरेंनी एक कॅफे काढला आहे आणि लोक तिथे कॉफी प्यायला जातात. तुमच्याकडे कोणी येत नाही. आता उबाटाची अवस्था अशी झाली की त्यांना लोकांना फोन करून बोलवावं लागतं. त्यांच्या दरवाजात कोणी जायला तयार नाही. त्यांनी जरी कॉफीचा हाऊस टाकला असेल तर याची चहाची टपरी सुद्धा चालत नाही, अशी यांची अवस्था आहे. आता यांना दुसरीकडे दुर्बीण लावून पाहावं लागतं कोण कुठं गेलं होतं. स्वतःकडं असलेला सुखसुकाट आता त्यांना नकोसा झालेला आहे. त्याच्यामुळे आलेलं त्यांना ते फ्रस्ट्रेशन आहे. परंतु काही झालं तर एक राज ठाकरे ज्याची सत्ता नाही, ज्याचे आमदार नाही, ज्याचे खासदार नाही, तरी लाखोची सभा घेण्याची ताकद ठेवतोय, याच्यापासून काहीतरी बोध या उबाटाच्या लोकांनी घेतला पाहिजे. त्याच्यावरच ते पुढे म्हणतात की उदय सामंत कोणाची भूत असू शकत नाही. नाव मराठी भाषेचे असते. पडद्यामध्ये काय चालतं आपलं माहिती. ते काय करतात त्याची तुम्ही चिंता करू नका. ज्या पक्षात ते राहतात त्या पक्षाचं काम प्रामाणिकतेने करतात. पक्षात राहून दुसऱ्याची दलाली करण्याचं काम निश्चित ते करत नाहीत. म्हणून तुम्ही जे दलाली करतायत त्यावर लोकांनी भाष्य केलं तर ते तुम्हाला परवडणार नाही. म्हणून तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, राहुल गांधीच्या, शरद पवारच्या किंवा उद्धव ठाकरेच्या, हे एकदा निश्चित करा. कामराने खून केला की देशद्रोह केला तर ईडी आणि सीबीआयने समन्स दिली आहे. माझ्या आणि कामराचं बोलणं झालं. त्यांना सांगितलं आपण कायदा पाहू. कामरा आणि संजय राऊत मध्ये तसा जास्त फरक नाही. म्हणून कामराची आणि संजय राऊतची चांगली दोस्ती होऊ शकते आणि उद्या हे दोघंही मिळून उद्धव ठाकरे साहेबांवर चांगली कविता सुद्धा करू शकतात, टिप्पणी करू शकतात, टोमणे मारू शकतात आणि दोघं हातात हात घेऊन कैसी उद्धव की बजाया यावर सुद्धा गाणं काढू शकतात. बिल जे आलं त्या संदर्भात संजय राऊत म्हणतात की भाजपचे मोठे नेते शेवटपर्यंत आमच्या संपर्कात होते तर बिलाला पाठिंबा देतात. भाजपचे नेते फक्त उबाटाच्याच नाही तर सर्व पक्षांच्या नेत्यांना हा समजवण्याचा प्रयत्न करत होते की पुढचा येणारा धोका ओळखा. आणि म्हणून त्यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांना वारंवार त्यांच्याशी भेटी घेऊन किंवा फोनवर संपर्क साधून पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यापैकी एक उबाटाचे लोक होते. म्हणून यांच्यासाठी काहीतरी पायगाड्या घातल्या होत्या असा कोणताही प्रकार झाला नाही. आधी राजकारण करत असताना किंवा सत्ता चालवत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची जी काही भूमिका होती त्या भूमिकेचे अनुसरून हे भेट कदाचित त्यांच्या संपर्कात ते असावे. ते सरकारी उदय सामंत असं म्हणतात की उबाटा गटाचे 5 आमदारांच्या संपर्कात आणि लवकर उभाटा गटाचे 5 नाही आहे, जास्त आहे. हे लवकरच येतील, तुम्हाला ते पाहायला मिळेल. खासदार आहे हे टिकणार नाही. तो यांना दिसतंय भविष्य सगळं अंधारमय दिसतंय. काय तिथे आता राहिलेलं. संजय राऊत सारखा एक भोंगा याशिवाय उभाटाकडे काही नाहीये. आणि जोपर्यंत तो आहे ना तोपर्यंत तो पक्ष डुबल्याशिवाय राहणार नाही. हे बाकीत नाही, हे सत्य आहे. म्हणून तिथलचे असलेल्या मी कालही सांगितलं की 5 नेते ज्यांना आता कोणी किंमत देत नाही तो भाग वेगळा आहे. आणि 5 शिवसैनिकाला विचारा तुम्हाला तुमच्या पक्षाबद्दलचं मत काय, ते व्यक्त करतील.
म्हणून आता हे 5 आमदारच नाही तर अनेक नेते सुद्धा रोज आमच्याकडे प्रवेश होत आहेत रोज. आता हे आमदार आणि खासदार सुद्धा काही दिवसामध्ये शिवसेनेमध्ये येतील. देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात मराठीचा अधिक होतो कायदा हाती घेऊन आता फरक करायचा. निश्चित आहे मराठीचा आग्रह धरणं ही अत्यंत योग्य भूमिका आहे. परंतु त्यासाठी आपण कायदा हातात घ्यायचा, कुणाचे डोके फोडायचे. सरकारने काय, न्यायालयाने सुद्धा त्याच्याबद्दलचा निर्णय दिलेला आहे. आणि म्हणून जे व्यापारी किंवा जो कोणी असेल जो हे मानत नसेल त्याच्यावर कायदेशीर निश्चित मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल. हायकोर्टाने पाईपलाईनवर महत्वाची टिप्पणी केली आपल्या की वारंवार तुटते आहे तर शटडाऊन घ्या आणि सगळे एकत्रित काम पूर्ण करा. आणि तिथं तुम्हाला एक कोर्टाने एक संधी दिलेली की तुम्ही आता पाईपलाईन काल हायकोर्टामध्ये या बाबतीमध्ये सुनावणी होती. या सुनावणीमध्ये स्वतः जस्टिस घुगे हे सर्व कमांड ठेवून आहेत. ते स्वतः काही वेळेला पाहणी केलेली आहे आणि महानगरपालिकेची भूमिका प्रशासकांनी त्या ठिकाणी व्यवस्थित मांडलेली आहे. साचेची लाईन फुटते कशासाठी, कशामुळे फुटते हे सर्व व्यवस्थित सांगितल्यानंतर हायकोर्टाने स्वतःहून 48 तासाचं तुम्ही शटडाऊन कंटिन्यू घ्या आणि ते काम पूर्ण करा असं सांगितलं. पालकमंत्री या नात्यानं माझी ती जबाबदारी आहे. मला त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट करण्याचा अधिकार पण आहे आणि म्हणून मी शक्य तेवढी मदत प्रशासनाला करण्यासाठी सहकार्य करतोय. आणि हे एकाचं काम नाही. जसं न्यायाधीश त्याच्यामध्ये येऊ शकतात किंवा त्याचं कमांड घेऊ शकतात, तसं पालकमंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, या सर्वांनी मिळून हा प्रोजेक्ट हा पूर्णत्वाला नेला पाहिजे ही आमची भूमिका आहे. जयंत पाटील म्हणजे सत्तेवर येण्याच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली. सत्तेवर आल्यानंतर सोयीस्कर कमी कर्जमाफीला बगल दिली. गेली 40-45 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी ह्या नेहमी केलेल्या घोषणा आहेत. त्यातच एक जयंत पाटील सुद्धा होते. आम्ही तर सरकारच्या माध्यमातून त्यांना अनेक योजनेचा लाभ मिळवून द्यायचा प्रयत्न करतोय. आजही सरकारची आर्थिक घडी चांगली बसल्यानंतर त्याबरोबर विचार केला निश्चित जाईल. परंतु घरात काही नाही, तिजोरीमध्ये खडखडाट जर असेल आणि कर्जमाफीच्या घोषणा आम्ही पूर्ण करू असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणून पहिले आर्थिक बाजू सक्षम करणं, त्यानंतर या कर्जमाफीवर बोलणं हे उचित राहील. अजित पवारांनी सत्तेसाठी भाजपकडे लोकांनी हर्षवर्धन साधलं. काँग्रेस सर्व धर्म समभाववाली उभटाबरोबर का गेली या प्रश्नाचं उत्तर सपकाळने दिलं पाहिजे. सत्तेसाठी तुम्ही किती लाचार झालेले आहात आज, म्हणून तुमची गत ही झालेली. सगळ्यात मायनस मध्ये डबघायला आलेला पक्ष कोणता असेल तर तो काँग्रेस आहे. म्हणून त्यांनी हे टिप्पणी करण्यापेक्षा आपण सत्तेसाठी उभटाबरोबर कशी युती केली याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. राज्यात अवकाळी पाऊस झालेला आहे आणि कृषी मंत्री मात्र बैठकीत व्यस्त आहे असा कृषी मंत्र्यांनी बैठक घेणे हे त्यांचं काम आहे. हा त्यांचा एका खात्याचा एक असलेला आढावा घेणे किंवा काय करता येईल यावर सूचना करणे हे त्यांची कामच असल्यामुळे त्यांनी या बैठका घेतलेल्या आहेत. आता काही 2-3 दिवसाचा अवकाळी पाऊस जो पडलाय त्याची सुद्धा पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. आणि मला वाटतं तो काम आता गतीने पूर्ण होईल आणि ज्या ठिकाणी या अवकाळीमुळे जो नुकसान होईल त्याची सुद्धा भरपाई सरकार निश्चित करेल.